आपल्यासमोर केलेलं कौतुक ही आपली स्तुती असते आणि आपल्या पाठीमागं केलेलं कौतुक हे आपलं अस्तित्व असतं. आणि म्हणूनच साधुसंत लोक म्हणतात बघा, कुणालाही न दुखवता जगणं यापेक्षा सुंदर जगणं असूच शकत नाही. आणि ज्याला हे कळलं ना, त्याला दुसरं पुण्यसुद्धा करायची गरज नाही. नमस्कार ताईंनो, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आणि खूप खूप स्वागत आहे. तर सगळ्यांना सुरुवातीला गुड मॉर्निंग, कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे. आत्ता वाजलेले आहे सकाळचे 9. आणि तसेच सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर माझा ना स्वयंपाक वगैरे झाला होता आणि कालसारखाच हा सुद्धा ब्लॉग मी लेटच स्टार्ट केला, कारण 2-3 दिवस झालं ताईंनो माझी तब्येतच ठीक नाही आहे. माहिती नाही आता संक्रांतीची पण तयारी मी कशी करेल ह्या सगळ्या ह्याच्यात असो. तर आता पटकन मला घरातली सगळी कामं आवरून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आम्हाला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये, कारण माझी अपॉइंटमेंट होती त्यामुळं. तर सुरुवातीला ना आता ह्यांनी कामाला गेलेत, ह्यांनी येणार आहेत 1 वाजता घरी. मग त्यानंतर मग आम्ही जाणार आहोत दवाखान्यात. तर स्वयंपाक वगैरे माझा झाला. त्यानंतर ह्यांना टिफिन वगैरे पॅक करून दिला आणि ह्यांनी ना जरा आज लवकरच निघून गेले, कारण लवकर घरी यायचं होतं ना त्यामुळे. तर आता मुलं खेळत आहेत समोरच्या रूममध्ये आणि तर तोपर्यंत ना मी आलेली आहे आता किचनमध्ये. सुरुवातीला ना हे सकाळी जी भांडे वगैरे म्हणजे रात्रीच घासून ठेवलेली होती, फक्त लावायची राहिली होती, माझी अर्धी लावली होती आणि अर्धी थोडी तशीच होती. तर आता ती सगळी ना छानपैकी सुकलेली आहेत. आणि बघा, नेहमी मी काय करते, थोडे जरी मला भांडे ओले वाटले ना तर मी ते ट्रॉलीमध्ये लावत नाही. त्यामुळे काय होतं बघा, ओले जर भांडे आपण तसेच लावले ना ट्रॉल्या गंजतात वगैरे. त्यामुळे जे ओले असतात ना ते अशा पद्धतीने पुसून मी ट्रॉलीमध्ये लावून देत असते. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने. तर चला ताईंनो, आता पटापट सगळे भांडे वगैरे लावून घेते आणि आता माझी घरातली पूर्ण कामं बाकी आहेत. त्याच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करणार आहे, जे काही सकाळपासून ते म्हणजे सकाळच्या 9 वाजेपर्यंत ते सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत मी कोणकोणते कामं करते, माझं कसं रुटीन असतं आणि जे काही खरं खरं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करते ताईंनो. आपलं साधं सिंपल माझं रुटीन असतं, जास्त काही बाहेर वगैरे जाणं नसतं. जे काही आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि मागचा ब्लॉग तुम्हाला सर्वांना खूप आवडला, तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला ताईंनो त्या ब्लॉगला. तर मी तुम्हाला कॉमेंट करा म्हणलं तर तुम्ही कॉमेंट देखील केल्या. तर खरंच मी खूप खूप आणि मनापासून आभारी आहे तुमची. असंच तुमचं प्रेम माझ्या ब्लॉगवर राहू द्या आणि अशाच छान छान कॉमेंट करत जा ताईंनो. त्यामुळे काय होतं, मला अजून मोटिवेशन भेटतं ब्लॉग बनवण्यासाठी. असो, तर चला आता किचनमधली सगळी भांडे वगैरे मी लावून घेतलेली आहेत. जे काही स्वयंपाक वगैरे उरला होता ना ते सगळं दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे. तर आता ना सुरुवातीला सगळ्या भांड्यामधलं मी खरकटं वगैरे काढून घेतलं आणि त्यानंतर सगळे भांडे सिंकमध्ये टाकून व्यवस्थित घासून घेतलेले आहेत. तर आता स्वच्छ मी धुवून घेत आहे. तर दररोज ना मी आता 2-3 भरण्या किंवा 2-3 डब्या घासायला काढते. त्यामुळे काय होतं, जे मी एकदाच भरण्या किंवा मग डबे घासायला काढते ना तेव्हा ते खूप सारे पडत नाही, कारण मागच्या वेळेस मी तसंच केलं, खूप सारे डबे वगैरे काढले आणि त्यानंतर मला खूप वेळ लागला. म्हणून मग आता मी ठरवले की जसं डबे वगैरे घाण होतील ना तसं मी 2-2, 3-3 दररोज कामामध्ये काढत जाईन, जेणेकरून मग माझं काम वाढू नये आणि मला थोडं इझी व्हावं सगळं सामान वगैरे भरायला म्हणून. तरी ते बघू शकता अशा पद्धतीने आता सगळी भांडी मी धुवून घेत आहे. तर आज ना काय झालं माहिती आहे का, सकाळी मी कुकर लावला आणि पूर्ण कुकरनं माझ्या हाताला भाजलं. म्हणजे बघा ना तुम्ही, एकदा जर तुमची तब्येत वगैरे खराब झाली तर अशी पणवती लागते मागे की एक झालं की एक झालं की एक, काही ना काही होतच राहतं. एकतर माझी तब्येत ठीक नाही आहे, फीवर वगैरे आहे, परत सारखं दवाखाना चालू आहे. म्हणजे असा दवाखाना मागे लागला आहे ना की जे सुटतच नाही आहे.
दररोज कमीत कमी 2-3 दिवसाला सारखं दवाखान्यात जावं लागते. आणि त्यातच काय झालं, सकाळी गडबडीत स्वयंपाक करायला गेले आणि पूर्ण हाताला वाजवून घेतलं. आणि ह्यांचा पण ओरडा खाल्ला. मग ह्यांनी बोलतात, हळून करायचं, एवढी गडबड कशाला करायची. पण होतं कधी नाही का, चुकून काय ना, आता तर सवय झाली आहे. थोडंसं स्वयंपाक वगैरे करताना तो पोळतंच नॉर्मली ते. पण तेच तर बघू आता, मला ना खूप कंटाळा आला आहे. मला असं वाटते की आता थोडे दिवस ना मी गावाकडे जाऊन मस्त थोडासा आराम करावं. बघू आता, आईचा पण फोन येत आहे सारखा कधी येणार आहे. तर आता फक्त संक्रांत व्हायची मी वाट बघते. संक्रांत झाली की मी आमच्या गावाकडे बघा फेब्रुवारी महिन्यात जत्रा असते, तर आम्हाला तिकडे सुद्धा जायचं आहे. आमचं कुलदैवत आहे अन्नपूर्णा देवी. तर ते सुद्धा मी तुम्हाला ना लवकरच माझ्या ब्लॉगमध्ये हळूहळू दाखवत जाईल. जसं मी गावाकडे जाईल ना त्याच्यानंतर गावाकडे पण खूप छान असा अभिषेक असतो बघा अन्नपूर्णा देवीचा. ते सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न करेल तिकडे गेल्याच्या नंतर. तर आता इथे बघू शकता, तुम्हाला बोलत ना सगळी भांडी वगैरे माझे घासून झालेली आहेत. त्यानंतर किचन जे काउंटर टॉप आहे ना आपलं किचनमधला, ते सगळं मी घासून अशा पद्धतीने दररोज क्लीन करते. तसाच मी आजसुद्धा क्लीन करून घेतलेला आहे. आणि जेव्हा पण मी बघा सकाळी किचन क्लीन करते ना, तेव्हा डीप क्लीन करते. त्यामुळे काय होतं, दिवसभर किचन आपलं क्लीन राहतं. आणि दुपारी जेव्हा काही आपण काही पण बनवतो ना मुलांसाठी, तेव्हा एकदम स्वच्छ आणि क्लीन किचन बघून एकदम मनाला वेगळंच समाधान भेटतं असं. तर आता इथे बघू शकता, हे बघा तुम्हाला म्हणले ना मी डब्बे वगैरे मी दररोज घासायला काढते. तर आता मी दररोज 2-2 करून घासायला काढते, जेणेकरून मग एकदाच खूप सारे पडत नाहीत. आणि एकदाच खूप सारे काढले ना तर काय होते, काम ते एकदाच होऊन जातं भरपूर प्रमाणात. पण शिव लहान आहे, त्यामुळे मग शिव खूप तंग करतो, खूप जास्त. म्हणजे मला कोणतंच काम नाही करू देत. असं मी घासायला वगैरे काय काढलं ना तर मग जे काम एका घंट्यात होतं ना ते मग रडू वगैरे लागलं. मला 2-3 तास लागतात त्याच कामाला. त्यामुळे मग मी म्हणलं की अशा पद्धतीने जसं होईल ना तसं मी दररोज काय करत जाईन, दररोज सकाळी मी 2-2, 3-3 डबे घासायला काढत जाईन. त्यामुळे मग माझं काम पण सोपं होईल नाही का. असो, तर उद्या आहे भोगी आणि मला भोगीचं सामान पण घ्यायला जायचं आहे मार्केटमध्ये. तर ते सगळं मी ब्लॉग शूट केलेला आहे. लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेल तो देखील. म्हणजे आता उद्याचा दिवस सोडून परवा दिवशी मी तुमच्यासोबत ते ब्लॉग शेअर करेल भोगीच्या दिवशीचा. आणि इथे बघू शकता तुम्ही, आता सगळी भांडी घासून झाल्याच्यानंतर सगळं गॅस वगैरे मी क्लीन केला. त्यानंतर हे नळं वगैरे सगळे अशा पद्धतीने क्लीन करून घेतलेले आहेत. आणि बघा जेव्हा सगळी भांडी घासून होतात ना त्यावेळेस दररोज अशा पद्धतीने डेटॉलच्या बॉटल झाल्या असो किंवा मग घासण्या वगैरे असो, ते सगळं अशा पद्धतीने धुवून घेत असते. आणि ह्या नळाने म्हणजे हे जे नळ मी लावलेत ना ते खरंच खूप मस्त आहेत. आधीचे जे होते ना ते सारखे म्हणजे काय होतं, ते लिकेज होत होते सारखे तिथून. त्यामुळे मग चेंज करून मी वरचे हे नळी ते लावून घेतले होते. ते एवढं फ्लेक्झिबल आहे ना, त्यामुळे काय होतं जिथे पाहिजे तिथे आपण नळ फिरवू शकतो आणि लगेच सगळं किचन वगैरे क्लीन करू शकतो. त्यामुळे माझं काम पण खूप सोपं झालं नाही का. तर ताईंनो, तुमच्यासोबत पण असं होतं का की एक दिवस पूर्ण घर बघा आपण चमकवून टाकतो, पण 2 दिवसानंतर तेच घर परत बिखरलेलं विस्कटलेलं दिसतं. कधी आपणच असा विचार करतो बघा की आपल्यातच काही कमी असेल किंवा मग आपणच घर ठीक आवरत नसतील. मग आपल्याला असं वाटतं की आपण व्यवस्थित कामच करत नाही. पण खरं सांगू का, असं काहीच नसतं. अडचण साफसफाई करण्यात नसते, तर अडचण असते
ती म्हणजे घरामध्ये भरलेल्या एक्स्ट्रा सामानमुळे, ज्यामुळे बघा आपण किती जरी आवरलं ना तरी घर आपल्याला परत विस्कटलेलं दिसतं. आणि तुम्ही बघू शकता माझ्या घरात तर लहान मुलं आहेत, त्यामुळे नको ते पण सामान घरामध्ये आहे. जे सामान तुटलेलं फुटलेलं मुलांचं आहे, किती वेळेस सांगितलं हे तुटलेलं फुटलेलं ठेवू नका घरात, चांगलं नसतं, पण कुणीही ऐकायला तयार नसतं. कितीही सामान काढून टाकलं घरातून तरीही वाढतच राहतं. अशा वेळेस काय करावं लागतं, योग्य नियोजन लागतं. ते म्हणजे सर्व सामान कुठे ठेवायचं, कसं ठेवायचं हे आपल्याला माहीत असायला लागतं. त्यामुळे आपलं घर व्यवस्थित दिसतं. ज्यावेळेस आपण दररोज सकाळी अशा पद्धतीने क्लिनिंग करतो, त्यावेळेस मुलांची खेळणी कुठं ठेवायची, मुलांच्या गाड्या कुठं ठेवायच्या, हे सगळं आपल्याला ठरवावं लागतं आणि त्यानुसार काम करावं लागतं. त्यामुळे आपलं दररोजचं काम सोपं होतं आणि आपण सकाळी सगळं काम व्यवस्थितपणे कमी म्हणजे वेळामध्ये करू शकतो अशा पद्धतीने. तर इथे बघू शकता माझ्या घरात मुलांच्या या 2 मोठ्या मोठ्या गाड्या आहेत आणि जर मला वरांडा किंवा मग अंगण असलं असतं तर ह्या गाड्या मी तिथे ठेवल्या असत्या. पण तसं आता होणं शक्य नाही आहे, कारण बाहेर आमच्या घराच्या अजिबात थोडीसुद्धा जागा नाही आहे. त्यामुळे म्हणजे थोडीशी जागा आहे, पण तिथे चप्पल स्टँड वगैरे ते आम्ही ठेवतो. त्यामुळे मग हे सर्व सामान दुसरीकडे किंवा मग वरती नेऊन ठेवलं तर मुलांना खेळायला लागतं, म्हणून मग इथे घरामध्ये ठेवते. बघा, गाडी असो किंवा मग काही असो, घरामध्ये इकडे तिकडे पसरलेला असेल तेव्हा गर्दा हा दिसणारच. त्यामुळे ते एखाद्या साईडला किंवा एखाद्या बाजूला लावलं तर ते व्यवस्थित आणि छान दिसतं. आणि बघा, घर लहान असो किंवा मोठं असो, घर घर असतं. पण घरात जेव्हा ना जरुरतीपेक्षा जास्त सामान असतं ना, त्यावेळेस साफसफाई करूनसुद्धा त्याचा परिणाम आपल्याला दिसत नाही. त्यामुळे ज्या सामानाची जरूरत नाही, जे तुटलेलं फुटलेलं आहे ते घराच्या बाहेर काढायचं. त्यामुळे बघा काय होतं, जेव्हा असा एक्स्ट्राचं सामान घरात भरल्या जातं ना, तेव्हा एकदम घर भरल्यासारखं दिसतो आणि जेव्हा आपण ते कचरा बाहेर काढून टाकतो त्यावेळेस नवीन म्हणजे आपल्याला अजून जागा भेटते, घरामध्ये मोकळी जागा मुलांना खेळायला भेटते. आणि बघा त्यामुळे काय होतं, एकदम घरात पॉझिटिव्ह वाईब येते. ज्यावेळेस एक्स्ट्राचं सामान घरात भरलेलं असतं ना तर घरात स्पेस कमी होतो आणि त्यामुळे बघा सामान आवरता आपल्याला नाकेनऊ येतात. आणि जेव्हा असं तुटलेलं फुटलेलं आपण सामान घरात ठेवतो ना, त्यावेळेस त्या सामानामुळे घरात फक्त निगेटिव्हिटी पसरते. म्हणून जरुरतीपेक्षा सामान घरामध्ये ठेवायचं नाही, जेवढी आवश्यकता आहे तेवढंच ठेवायचं. आणि मी सुद्धा या सवयी स्वतःला आता लावून घेत आहे, म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ताईंनो. जे काही बघा सामान एक्स्ट्राचं घरामध्ये लागत नाही ते सगळं मी थोडं थोडं करून तुटलेलं फुटलेलं ते फेकून देत आहे आणि जे चांगलं आहे ते घरात व्यवस्थित जागच्या जागी ठेवत आहे. त्यामुळे माझं घर नेहमी नीटनेटकं आणि स्वच्छ दिसतं. उठ ना पिल्लू, पडलं कसं काय पडलं तू? पडलं तू? तर आता सुरुवातीला सगळं घर मी आवरून घेतलं, सगळं सामान जागच्या जागी ठेवलं आणि जे टी व्ही खालचा टेबल आहे ते स्वच्छ पुसून घेतला कॉलिननी. त्यानंतर इथे बघू शकता मुलं माझ्या अवतीभोवतीच खेळत राहतात आणि त्यांच्याशी बोलतच मी सगळं काम करते. त्यामुळे मग सगळं काम पण इझिली होऊन जातं. आणि आता पूर्ण घरामध्ये मी स्वच्छ झाडून मारलेलं घेत आहे आणि लगे हातच मी आता पोछासुद्धा मारून घेणार आहे. तर इथे माहिती नाही काय होत होतं, बाहेरचा लाईट बंद केला तरीसुद्धा तो सारखा म्हणजे
आपणच चालू होत होता आणि त्यामुळे मग मला कळतच नव्हते की काय व्हायले. नंतर मी चेक केलं तर ते होल्डर खराब झालं होतं. तर मी म्हणलं असो, आता आरूचे पप्पा नीट करते आल्याच्या नंतर. आणि इथे बघू शकता सुरुवातीला ना बेडरूम पुसून घेतले, त्यानंतर किचन वगैरे व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलं आणि त्यानंतर लास्टला आता हॉल वगैरे क्लीन करत आहे. आणि इथे बघू शकता शिव मस्तपैकी खिडकीमध्ये म्हणजे उभं टाकलेलं आहे. त्याला ना असं खिडकीमध्ये उभं टाकायला बसायला खूप आवडतं, कारण मग त्याला मी जास्त बाहेर जाऊ देत नाही ना, त्यामुळे मग तो इथूनच बाहेरचं बघतो, खेळतो वगैरे. आणि मला असं डॉगी वगैरे आलं की म्हणतो मम्मा डॉगी बघ, हे बघ ते बघ, आणि तो म्हणजे रमतो खेळण्यामध्ये. त्यामुळे मग त्याला मी तिथे उभे केलं थोड्या वेळ. कारण मग काय करतो, फरची पुसताना बघा मी असं पुसू लागले ना, तो सारखं मध्ये मध्ये येतो आणि त्याचा पाय वगैरे घसरून ते पडायला नको. त्यामुळे मग फरची पुसेपर्यंत ना मला अशा पद्धतीने त्याला खिडकीमध्ये उभं करायला लागतं. तर म्हणजे आता त्याला कळतं ना, म्हणून मग ते असं पडत वगैरे नाही, व्यवस्थित तिथे पकडून उभा टाकतो किंवा मग बसतो. आणि सोबतच टी व्हीसुद्धा पाहणं चालू होती. पिल्लू बघत होतं टी व्ही. तरी ते बघू शकता आता पूर्ण घरामध्ये मी पोछा वगैरे मारून घेतलेला आहे. आणि सगळा पोछा वगैरे मी मारला ना, बाहेर बघा इथे 2 का 3 फूट एवढी जागा आहे आपल्या दरवाजाच्या समोर. तर तिथे सुद्धा मी दररोज पुसून घेतल्याच्या नंतर ना पाणी वगैरे टाकून थोडंसं क्लीन करते. कारण बघा गेट जे आहे ना ते पूर्ण म्हणजे असं समोरून थोडासा पत्रा लावलेला आहे, पण साईडनं पूर्ण ओपनच आहे. त्यामुळे एवढी धूळ येते ना तिथे खूपच. म्हणजे दररोज मी किती जरी क्लीन केलं, पुसून घेतलं, धुवून घेतलं, तरीही दररोज सकाळी तेवढीच घाण तिथे दिसते, म्हणजे डस्ट वगैरे जमा होते. त्यामुळे दररोज अशा पद्धतीने पाणी टाकून क्लीन करावं लागतं. आणि जेव्हा असं मी क्लीन करते ना, तेव्हाच माझ्या मनाला समाधान भेटतं बघा. नाहीतर मग असं वाटतं की मी आवरलेलंच नाही आहे घर. तर आता इथे तुम्ही बघू शकता माझी घरातली सगळी कामं झालीत. आणि ही सगळी कामं करायला ना मला जास्तीत जास्त फक्त 1 तास लागतो. बघा काम दिसतात भरपूर, पण एकदा करायला घेतलं ना तर पटापट होऊन जातात. तर इथे बघू शकता हॉल मी छान असा क्लीन करून घेतला आहे. आणि या गाड्या वगैरे मी साईडला लावल्या, ज्यामुळे पसारा दिसणार नाही घरात म्हणून. आणि इथे बघू शकता आता मी आलेली आहे किचनमध्ये. आणि किचनसुद्धा मी एकदम छान असं क्लीन करून ठेवले. बघा असं म्हणतात हात पिरे तिथे लक्ष्मी वसे, त्यामुळे नेहमी घर स्वच्छ आणि क्लीन ठेवायचं. आज आरुनं सुट्टी घेतली स्कूलला, आईची तब्येत बरोबर नव्हती हो ना. तर आता माझी घरातली सगळी कामं झाली आणि आता वाजलेले आहेत 10:30. तर आता मी आलेली आहे परत किचनमध्ये, कारण आरूला भूक लागली होती. मग त्याच्यासाठी ताट वगैरे वाढून दिलं आणि त्यानंतर पाणी पण आलं होतं. मग लगेच आत मी पाणी पण भरून घेतलं. आणि बघा उद्या आहे भोगी, त्यामुळे ना मला आता तिळाचे लाडू वगैरे सगळं करून ठेवायचे. तर ना सुरुवातीला ना जे काही मला काम करायचं असतं ना, ते आधी मी मुलांना जेवू घालते. म्हणजे त्यामुळे काय होतं, मग थोड्या वेळ ते खेळतात, नाही तर मग मध्ये मध्ये करतात आणि माझं काम पण पूर्ण होत नाही. त्यामुळे तरी इथे सुरुवातीला ना जे तिळं होते ना ते मी निसून घेतले छान असे. 1/2 किलो तिळं सुरुवातीला मी निसून घेतले. गूळसुद्धा मी बारीक करून घेतला. तर आज मी थोडेसे तिळाचे लाडू अशा पद्धतीने बनवणार आहे. आणि उद्या भोगीच्या दिवशी पण अर्धा किलोचे तरी मी बनवेल. तर थोडेसे सुरुवातीला बनवून घेतले, कारण तिळं एवढेच होते माझ्याकडे घरी, त्यामुळे. तर सुरुवातीला काय केलं, कढईमध्ये 1 पाव तिळं टाकले. 1 पाव तिळापेक्षा थोडे जास्त होते बघा. छान असे ना भाजून घेतले एकदम लालसर कलर येईपर्यंत. त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे घेतले, ते सुद्धा ना आपल्याला छान असे मंद आचेवर भाजून घ्यायचे, त्यामुळे शेंगदाणे छान असे भाजले जातात आणि त्याला ना नंतर चव पण छान येते. इथे बघू शकता एका परातीला थोडंसं तूप लावून छान असं स्प्रेड करून घेतलं परातीमध्ये. त्यानंतर हे आता शेंगदाणे आपण लाडूमध्ये टाकणार आहोत. आणि जेव्हा आपण तिळाचे लाडू बनवतो त्यामध्ये शेंगदाणे टाकतो ना, त्यावेळेस एकदम बारीक पीठ करून आपण टाकत नाही, अशा पद्धतीने त्याचे 2-2 भाग करून टाकतो किंवा अशा पद्धतीने तोडून टाकतो. तर ना त्यामुळे मग सुरुवातीला ना अशा पद्धतीने मी शेंगदाणे फोडून घेतलेले आहेत. सगळे त्याचा म्हणजे जे त्याचे ते पाचोळा काय म्हणतात त्याला, ते असतं ना, ते अशा पद्धतीने मी काढून घेतलं. आणि आता हे सगळं जे खाली सांडले ते सुरुवातीला मी ना क्लीन करून घेते, सगळा कचरा वगैरे भरून घेते. तर इथे बघू शकता आता सगळा ते शेंगदाण्याचा कचरा वगैरे मी भरून घेतला. त्यानंतर
आता लगेच त्याच कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकलं. तसं तर तुम्ही तुपाचा वापर ना थोडा जास्त केला तरीही चालतो, कारण त्यामुळे ना लाडूला छान अशी चमक येते. पण आमच्या इकडे तुपाचा आणि आमचा सर्वांचा 36चा आकडा आहे. अजिबात तूप कोणाला आवडत नाही, मला सोडून बरं का. मला खूप आवडतं, पण आरूच्या पप्पाला अजिबात आवडत नाही मसाल्याला थोडंसुद्धा. त्यामुळे मग थोडंसं तूप मी टाकलं. त्यानंतर गूळ टाकलेलं आहे. थोडंसं एक छोटे 2 चमचे पाणी टाकलं आणि छान असं ना ते जे गूळ आहे ना ते एकदम असा मेल्ट करून घेतला. त्याच्यामध्ये अजिबात आपल्याला खडे वगैरे ठेवायचे नाही बघा. 5 ते 7 मिनिट लागतात. छान असा मेल्ट झाला ना, त्यानंतर आपल्याला भाजून घेतलेले तीळ त्यामध्ये टाकायचे. नंतर जे आपण शेंगदाणे बारीक करून घेतले होते ते यामध्ये टाकायचे. छान असं मिक्स करायचं. 1-2 मिनिटनं सगळं मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचं. आणि त्यानंतर ना आपल्याला आता या गरम गरम मिश्रणाचेच लाडू बनवून घ्यायचे. आणि बघा, जेव्हा आपण अशा पद्धतीने पाकातले आपण लाडू बनवतो ना तर हाताला खूप चटके बसतात. पण अशा पद्धतीने केले ना तुम्ही तर अजिबात चटके बसणार नाही किंवा हात भाजणार नाही. आता ज्या परातीला आपण तूप लावून घेतलं त्या परातीमध्ये सगळं सारण काढून घ्यायचं. त्यानंतर ना चमच्याच्या साह्याने ना थोडं थोडं सारण आपल्याला साईडला असं थोडं थोडं करून काढून घ्यायचं. त्यामुळं काय होतं, थोडंसं ते म्हणजे गार पडतं आणि हाताला पोळत नाही. इथे बघू शकता अशा पद्धतीने सारण मी साईडला काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने तिळाचे लाडू बनवले ना तर खूप सोपे पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सुरुवातीला असा थोडंसं साईड केलेला गोळा आपल्याला घ्यायचा तिळाचा. त्यानंतर अशा पद्धतीने झेलून लाडू बनवायचे. त्यामुळे काय होतं, त्याला सुंदर असा गोल आकारसुद्धा येतो आणि आपल्याला अजिबात हाताला चटके बसत नाही. सारण हातावर घ्यायच्या आधी थोडंसं हाताला तूप आणि थोडंसं पाणी लावायचं. त्यामुळे तिळ हाताला जास्त प्रमाणात चिटकत नाही. थोडे ते चिटकणारच नॉर्मली असो. तर आता हे सगळं सारण बघा एका साईडला आपण असं लावून ठेवल्यामुळं ना गरमच राहतं. आणि जसं आपण जसं लागन तसं साईडला काढत राहिलो ना तर मग लाडू देखील छान असे वळले जातात. आणि बऱ्याच जणांचं मी बघितलेलं आहे सारण थोडंसं म्हणजे लाडू वळले नाही जात ना, त्यामुळे सारखं गरम करतात. पण त्यामुळे काय होतं, सगळे लाडू कडक बनतात आणि खायला गेलं ना तर मग ते एकदम तोंडात टाकल्याच्या नंतर विरघळत नाहीत. पण जर तुम्ही अशा पद्धतीने ही पद्धत फॉलो करून केले ना ताईंनो तर अजिबात तुमचे लाडू कडक होणार नाहीत. आणि शेवटचा लाडू वळेपर्यंत सुद्धा तुमचं जे सारण आहे ना ते एकदम असं गार होणार नाही, गरमच राहील आणि त्यामुळे लाडू छान असे वळले जातील. तर इथे बघू शकता किती सुंदर असे लाडू मी बनवून घेतलेले आहेत. आकार छोटा मोठा झालेला आहे पण ठीक आहे, चालतो. चवीला खूप छान झाले होते. मी तर खाल्ले नाही, पण आमच्या घरी बाकी सगळ्यांनी म्हणजे खाल्ले होते. मी घरीच खायला हे बनवले होते. आणि उद्या नवीन तीळ मी आणणार आहे तर त्याचे मी स्पेशली देवासाठी बनवणार आहे. तर इथे बघू शकता घरी फक्त मुलांनी खाल्ले, म्हणजे अरुण आणि शिवनं. कारण बघा लहान मुलं ऐकत नाही ना, त्यांना आवडत नाही खायचं काय असं बनवलं ना तर आवडतं खायला लगेच. तर ठीक आहे, मुलंसुद्धा देवाचे स्वरूप असतात नाही का, त्यामुळे थोडंसं खाल्लं तर काय होत नाही. तरी ते बघू शकता एकदम ठिसूळ आणि छान असे लाडू झालेले आहेत. आता हे सर्व लाडू ना मी डब्बा धुवून घेतला होता सकाळी, त्या डब्यामध्ये सगळे भरून घेतलेले आहेत. तर ताईंनो आता अशा पद्धतीने मी लाडू वगैरे बनवून घेतलेले आहेत. आणि आता त्यानंतरनं लाडू बनवल्याच्या नंतर मग आम्ही बाहेर गेलो होतो आणि आता आलेलो आहोत घरी. तर आता वाजलेले आहेत सायंकाळचे 6. तर चला ताईंनो, आता इथेच व्हिडिओचा एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच सगळ्यांनी काळजी घ्या. भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.